तिला चहा आवडतो का? मग एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे बनवायचे असतात, जसं की तू जातोस का, तू येतोस का, करतोस का, अशा पद्धतीचे, म्हणजेच डू डजचा प्रॉपर यूज. सिंपल प्रेझेंट टेन्स ऑलरेडी यू हॅव लर्न, राईट? ऑलरेडी यू हॅव वॉच्ड आवर प्रिव्हियस व्हिडिओ. मग आता आपण तेच बघणार आहोत की डू डज कधी वापरायचे असतात, कसे वापरायचे असतात. बरं, डू डज वापरल्यानंतर एस लावायचं की नाही लावायचं, ईएस लावायचं की नाही लावायचं, हे सगळं आपण बघणार आहोत. सो फॉर दॅट रिझन व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. So friends, now we'll start simple present tense, negative and questions, म्हणजे do does कधी वापरायचे. But before that we'll take one short revision of simple present tense. Actually आपण simple present tense शिकणार आहोत, but here do does आपण कधी वापरणार आहे ते. But see, simple present tense, when do we use simple present tense? Simple लक्षात घ्या. Simple present tense means what? The action which happens regularly. म्हणजे ऍक्शन्स दररोज होतात, घडतात. म्हणजेच काय की सेंटेन्स मध्ये करतो, जातो, बोलतो, होतं, असे ज्यावेळी सेंटेन्सेस आले तर दॅट इज मीन बाय सिंपल प्रेझेंट टेन्स. सो व्हॉट इज द फॉर्मेशन ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स? सो सिंपल प्रेझेंट टेन्स फॉर्मेशन इज सब्जेक्ट प्लस V1. नाउ एस स्टँड्स फॉर सब्जेक्ट. म्हणजे कोणते कोणते असतात बरं? आय, वी, यू, दे, ही, शी, इट, हे झाले सब्जेक्ट्स, राईट? म्हणजे कोणतंही नाव असेल, नाउन असेल तर हे झाले सब्जेक्ट्स. मग V1 म्हणजे काय? वर्बचं पहिलं रूप, राईट? म्हणजे प्ले, गो, वर्क, अंडरस्टूड, हे सगळे झाले वर्ब्स. मग हे वर्ब आता इथे एस किंवा ईएस लावलं जातं, राईट? वर्बला एस किंवा ईएस असं ऍड केलं जातं. मग ते कधी लावणार बरं? बघा इथे रूल आहे. आय, वी, यू, दे ला ऍज इट इज वी हॅव टू टेक इट रीड, राईट? फॉर एन एक्झाम्पल, आय रीड म्हणजे मी वाचतो, आय प्ले म्हणजे मी खेळतो, मी जातो, आय गो, मी जेवतो, आय ईट, मी वेळेवरती जेवतो, आय ईट ऑन टाइम, मी 10 वाजता झोपतो, आय स्लीप ऍट 10 o'clock, राईट? म्हणजे हे झाले आय वी यू देला आपण रीड वापरणार, राईट? मग आय वी यू देला रीड, पण ही, शी, इट किंवा थर्ड पर्सन असेल, अंडरस्टूड, ही, शी, इट किंवा थर्ड पर्सन कुणाचंही नाव असेल, एकच असेल, तर इथे आय रीड येणार, तर इथे ही रीड्स येणार, राईट? फॉर एन एक्झाम्पल, मी पुस्तक वाचतो, आय रीड बुक्स. मग तो पुस्तक वाचतो, ही रीड्स बुक्स, अंडरस्टूड? बरं, आता आपल्याला म्हणायचं आहे आम्ही एकत्र खेळतो, वी प्ले टुगेदर, अंडरस्टूड? बरं, तो खेळतो असेल तर काय येणार? ही प्लेज. That is a little mistake, okay? So he plays. This is the correct, right? मग आपल्याला म्हणायचंय की आम्ही पळतो, we run. पण ती पळते असेल तर she runs. अंडरस्टूड? का? कारण की ही, शी, इटला आपण एस किंवा ईएस लावलं जातं, राईट? एस, ईएस, आयईएस, राईट? मग इथे ईएस आहे बघा. फॉर एन एक्झाम्पल, डू, ओके? फॉर एन एक्झाम्पल, आम्ही खूप एक्सरसाइज करतो, वी डू एक्सरसाइज, अंडरस्टूड? किंवा वी डू वर्क, ते पण आहे, वी डू स्टडी, राईट? पण आपल्याला म्हणायचं आहे की राम स्टडी करतोय, राम डज स्टडी किंवा राम स्टडीज, दॅट इज ऑल्सो करेक्ट, अंडरस्टूड? सो गो म्हणजे जाणे, अंडरस्टूड? फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही कॉलेजला जाता, यू गो टू कॉलेज, बरोबर? मग सीता कॉलेजला जाते तर काय येणार? सीता गोज टू कॉलेज. हे झालं शॉर्ट रिव्हिजन, राईट? हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस झालेत, राईट? याच्या अगोदर तुम्ही डिटेलमध्ये बघितलाच असाल, राईट? नाव नेक्स्ट, ओके? तर निगेटिव्ह अँड क्वेश्चन फॉर्म्स. सी, फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द स्ट्रक्चर दॅट वी हॅव सीन? सब्जेक्ट प्लस V1 in bracket S or ES, okay, or IES plus remaining part. This is a format, right? Subject I, we, you, they, he, she, it. म्हणजेच काय? फॉर एन एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊया. आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट म्हणजे काय? मी क्रिकेट खेळतो, बरोबर ना? मग आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की तू क्रिकेट खेळतोस का? तर मेनी पीपल दे आर डुईंग मिस्टेक्स हिअर, लाईक you play cricket? That's wrong. Okay, why? If we want to ask any question or negative, questions a format आहेत, formation आहेत. Tense indicator plus subject plus remaining part and question mark. This is a format of a question, close ended, right? पहिला टेन्स इंडिकेटर घेणार. मग टेन्स इंडिकेटर कोणते कोणते असणार? डोंट गेट कन्फ्युज.
ओके, व्हॉट इज मीन बाय टेन्स इंडिकेटर? टेन्स इंडिकेटर म्हणजे काळदर्शक. मग कोणते असतात? एम इज, आर, वॉज, वर, विल बी, शॅल बी, डू, डज, हॅव, हॅज, हॅड, हे सगळे झाले टेन्स इंडिकेटर्स. मग पहिला क्वेश्चन बनवताना पहिला टेन्स इंडिकेटर यायला पाहिजे. सो देर इज नो एनी टेन्स इंडिकेटर हियर, right? For an example, I play, there is no tense indicator. So that's what we use tense indicator as a do and does. Do आणि does आपण tense indicator वापरणार. Right. Now, when do we use do? When do we use does? I'll tell you. Do we use for I, we, you, and they. I, we, you, they, we use do. Right? I, we, you, they साठी आपण do वापरणार. And does we use for he, she, and it. सिंपल लक्षात घ्या. आय, वी, यू, दे ला आपण डू वापरणार आणि ही, शी, इट ला डज वापरणार. दॅट्स इट, राईट? बघा, मग जर सिंग्युलर असेल, सपोज कुठलेही सिंग्युलर असेल नाउन, तर डज वापरायचं. सिंग्युलर असेल तर व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर? एक वचन, एकच असेल. सिंग्युलर असेल तर वी यूज डज. बट प्ल्युरल असेल, नाव प्ल्युरल, तर डू वापरणार. राईट? एक एक्झाम्पल घेऊया. बाय एक्झाम्पल विल गेट टू नो. नाव आय सब्जेक्ट आहे ना, सब्जेक्ट आहे, तर काय वापरणार? आय, वी, यू, देला आपण डू वापरायला लागलोय. राईट? मग कसं येणार? आय डू. सी, दिस इज, इफ वी वॉन्ट टू मेक अ क्वेश्चन ऑर निगेटिव्ह, देन वी हॅव टू यूज डू डज ऍज अ टेन्स इंडिकेटर. जर आपल्याला निगेटिव्ह किंवा क्वेश्चन बनवायचं असेल तर डू डज हे काय म्हणून वापरणार? टेन्स इंडिकेटर म्हणून वापरणार. का? कारण की तो काळ दर्शवतं. राईट? मग आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो. राईट? मी क्रिकेट खेळत नाही. एक सिंपल फॉर्मॅटने मी तुम्हाला शिकवेन. मी क्रिकेट खेळत नाही. आय नॉट प्ले क्रिकेट, दॅट इज रॉंग. सो व्हॉट्स करेक्ट? आय डोंट. डोंट म्हणजेच डू नॉट. अंडरस्टूड? डोंट म्हणजेच डू नॉट. So do not is equal to don't. Understood? Or don't is equal to do not, right? So I don't play cricket. I don't play cricket, right? मी क्रिकेट खेळत नाही. अंडरस्टूड? मी चहा पित नाही. आय डोंट, पिण्याला काय म्हणतो? ड्रिंक. सो आय डोंट ड्रिंक टी. अंडरस्टूड? बर, मी लेट झोपत नाही. आय डोंट स्लीप लेट. अंडरस्टूड? बर, मी 11 वाजता झोपत नाही. आय डोंट स्लीप ॲट 11 o'clock. अंडरस्टूड? मी नॉनव्हेज खात नाही. आय डोंट ईट नॉनव्हेज. अंडरस्टूड? बर, आता आपल्याला हे आयचं समजलं. राईट? मग आपल्याला असं म्हणायचं आहे की तो नॉनव्हेज खात नाही. तो नॉनव्हेज खात नाही. तोला काय येणार बरं? ही म्हणजे तो. अंडरस्टूड? तो नॉनव्हेज खात नाही, मग तोला काय येणार? ही. आता बघा, सब्जेक्ट कोणता आहे? ही. मग टेन्स इंडिकेटर कोणता घ्यायला पाहिजे? डज. एवढा चेंजेस व्हायला पाहिजेत. मग ही डोंट नाही. मेनी पीपल दे आर डुईंग मिस्टेक लाईक ही डोंट लाईक कॉफी. दॅट्स रॉंग, ग्रॅमॅटिकली रॉंग. सो व्हॉट इज करेक्ट? ही डझंट. ही डझंट. राईट? मग तो नॉनव्हेज खात नाही. ही डझंट ईट नॉनव्हेज. त्याला चहा आवडत नाही. ही डझंट लाईक टी. अंडरस्टूड? बरं, त्याला गॉसिपिंग आवडत नाही. ही डझंट लाईक गॉसिपिंग. अंडरस्टूड? जर आपल्याला विचारायचं, आता हे झाले हे. राईट? मग आता म्हणायचंय की तिला, ओके, तिला मोबाईल वापरायला आवडत नाही. मग तिला काय येणार? शी डझंट. शी डझंट लाईक. शी डझंट लाईक टू यूज मोबाईल. राईट? म्हणजे तिला मोबाईल वापरायला आवडत नाही. सो आपल्याला म्हणायचंय की राम टोमॅटोज खात नाही. राईट? मग कसं येणार? राम डझंट ईट इन्स्टेड ऑफ लाईक. कारण खाणे हा वर्ब आहे ना. मग राम डझंट ईट टोमॅटोज म्हणजे राम टोमॅटोज खात नाही. अंडरस्टूड? आपल्याला म्हणायचंय की मी कार चालवत नाही. मी असेल तर काय येणार? मी म्हणजे तुम्हीच समजा. राईट? मग मी कार चालवत नाही. मीला काय येणार? आय. मग मी कार चालवत नाही. आय डोंट ड्राईव्ह कार. आय डोंट ड्राईव्ह कार. राईट? बर, आता आपल्याला असं म्हणायचं आहे की ते म्हणजे बरेच लोक आहेत.
भरपूर सारे आहेत. ते इंग्लिशमध्ये बोलत नाहीत, कसं येणार बरं? तेला काय म्हणणार? दे. दे आपल्यापासून लांब आहेत, जास्त आहेत, राईट? दे. आता देला टेन्स इंडिकेटर कोणता घेणार? डू. कारण आय वी यू देला आपण डू वापरणार, राईट? मग आपल्याला म्हणायचं की ते इंग्लिशमध्ये बोलत नाही. दे डोंट. दे डोंट स्पीक इन इंग्लिश. दे डोंट स्पीक इन इंग्लिश. that's it, राईट? बरं, आपल्याला म्हणायचं आहे आम्ही मुंबईमध्ये राहत नाही. आम्हीला काय येणार बरं? आम्हीला वी येणार. मग वी डोंट लिव्ह इन मुंबई. अंडरस्टूड? वी डोंट लिव्ह इन मुंबई. दॅट्स इट, राईट? मग आपल्याला म्हणायचं आहे की तो मुंबईमध्ये राहत नाही. तोला काय येणार? ही. पण आता इथं डोंट येणार का? नाही. ही डझंट. ही डझंट लिव्ह इन मुंबई. अंडरस्टूड? बरं, ती नाशिकमध्ये राहत नाही. ती नाशिकमध्ये राहत नाही. शी डझंट लिव्ह इन नाशिक. अंडरस्टूड? येस नो? मग आपल्याला म्हणायचं आहे की आम्ही एकत्र जेवत नाही. कसं येणार? वी. आम्ही म्हणजे वी. वी डोंट ईट टुगेदर, राईट? आम्ही एकत्र जेवत नाही. वी डोंट ईट टुगेदर, राईट? So these are the negative. But what about question, right? If we want to ask question, जर प्रश्न विचारायचे असतील तर कसे विचारायचे असतात ते आपण घेणारच आहोत. But if you want to take one screenshot of this, then you can take screenshot. Okay, I'll go out. म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता. ओके, सो नाव आय एम गोइंग टू इरेज ऑल दीज थिंग्स. ओके, नाव हे झाले निगेटिव्ह. सो व्हॉट अबाउट क्वेश्चन? Now, question. If we want to ask question, for an example, तू खेळतोस का? असं विचारायचं आहे. तू खेळतोस का? Why I'm giving you very easy? Because you should understand. That's the only the reason. By easy sentences, you can make any sentence. Right? So, बघा, तू खेळतोस का? असं बनवायचं असेल तर काय येणार? Do you play? म्हणजे तू खेळतोस का? अंडरस्टूड? बरं, आपल्याला म्हणायचं आहे की तू जातोस का? कसं येणार? डू यू गो. म्हणजे तू जातोस का? अंडरस्टूड? तू येतोस का? डू यू कम. अंडरस्टूड? बरं, आपल्याला म्हणायचं आहे की तू सेलिब्रेट करतोस का? डू यू सेलिब्रेट. अंडरस्टूड? मग आपल्याला म्हणायचं आहे की तू दिवाळी सेलिब्रेट करतोस का? डू यू सेलिब्रेट दिवाळी. अंडरस्टूड? तू क्रिसमस सेलिब्रेट करतोस का? डू यू सेलिब्रेट क्रिसमस. अंडरस्टूड? तू ईद सेलिब्रेट करतोस का? डू यू सेलिब्रेट ईद. अंडरस्टूड? मग हे झाले डू यू. पण आपल्याला म्हणायचं आता की ते वेळेवरती जेवतात का? आता ते सब्जेक्ट आहे. तेला काय येणार? दे. ओके, ते म्हणजे जास्त आहेत ना. मग तेला टेन्स इंडिकेटर काय येणार? डू. मग ते वेळेवरती जेवतात का? डू दे ईट ऑन टाइम. अंडरस्टूड? डू दे ईट ऑन टाइम. डू दे ईट ऑन टाइम म्हणजे ते वेळेवरती जेवतात का? अंडरस्टूड? ते जास्त मोबाईल वापरतात का? बरं, ते मोबाईल वापरतात का? डू दे यूज मोबाईल. अंडरस्टूड? बरं, ते व्हेजिटेबल्स खरेदी करतात का? डू दे. आता खरेदी करण्याला काय येणार बरं? एक तर बाय येणार किंवा परचेस येणार, राईट? सो डू दे बाय व्हेजिटेबल्स. अंडरस्टूड? बरं, आपल्याला म्हणायचं आहे की ते ईगल मध्ये काम करतात का? कसं येणार? डू दे वर्क इन ईगल. तर आम्ही इंग्लिश मध्ये बोलतो का? कसं येणार? डू वी स्पीक. डू वी स्पीक इन इंग्लिश. अंडरस्टूड? म्हणजे आम्ही इंग्लिश मध्ये बोलतो का? अंडरस्टूड? मग आपल्याला म्हणायचं आहे की आम्ही एक्सरसाइज करतो का? डू वी एक्सरसाइज डेली. दररोज करतो का? डू वी एक्सरसाइज डेली. आम्ही खूप नवीन ठिकाण एक्सप्लोर करतो का? डू वी एक्सप्लोर मेनी थिंग्स और न्यू प्लेसेस. अंडरस्टूड? मग हे झाले क्वेश्चन. मग जर प्रश्न विचारला तर आन्सर कसं द्यायला पाहिजे? दॅट. ओके, नाव फॉर एन एक्झाम्पल, इफ वी वॉन्ट टू आस्क क्वेश्चन, जर आपल्याला विचारायचं असेल लाईक तू ईगल मध्ये काम करतोस का? कसं येणार? इज डू यू वर्क
इन ईगल? डू यू वर्क इन ईगल? म्हणजे तू ईगल मध्ये काम करतोस का? जर आपल्याला म्हणायचं तू ईगल मध्ये शिकतोस का, डू यू स्टडी इन ईगल? मग जर आपल्याला असं म्हणायचं असेल की हो करतो, तर आन्सर कसं येणार? येस आय डू. येस आय डू म्हणजे हो मी करतो. नसेल, निगेटिव्ह असेल तर नो आय डोंट. अंडरस्टूड? मग हे आय डोंट हे कधी वापरायचं बघा, लक्षात घ्या. क्वेश्चन, लिसन क्वेश्चन. Now you will understand this. Many people, many students, they are facing problems like की शिकवताना सगळं समजतं, but actually while while speaking in English, that time we do lot of mistakes. Understood? मग त्यासाठी काय करायचं? Listen carefully. Answer is hidden in question only. Understood? क्वेश्चन मध्येच आन्सर लपलेलं असतं. ओके, सो डू यू आहे ना, डू नी क्वेश्चन आहे ना, आन्सर शुड बी इन आय डू. अंडरस्टूड? नसेल तर नो आय डोंट. ओके, तर हे झाले आन्सर असे द्यायचे. ओके, मग आता ही शीट बदल करायचं असेल तर कसं करणार? ही शीट ने क्वेश्चन विचारायचं असेल, देन हाऊ वी कॅन आस्क. ऑलराइट, फॉर एन एक्झाम्पल, ओके, ती बसनी येते का? ती. आता ही शीटला आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. ही शीटला आपण काय वापरणार? डू वापरणार की डज? डज, एक्झॅक्टली. सो ती बसने येते का? कसं येणार? डज शी कम. आता इथे कम्स नाही होणार, कम असंच होणार. राईट, कम. डज शी कम. ओके, डज शी कम बाय बस म्हणजे ती बसने येते का? डज शी कम बाय बस. राईट, मग आपल्याला म्हणायचं आहे की ती ट्रेननी येते का? डज शी कम बाय ट्रेन. ओके, मग ती टू व्हीलरनी येते? येते असेल तर कसं येणार? शी कम्स बाय टू व्हीलर. अंडरस्टूड? कारण हा पॉझिटिव्ह झालाय, तुम्ही बघितलाच असाल. मग आपल्याला जर असं विचारायचं आहे की ती कार चालवते का? कसं येणार? डज शी ड्राईव्ह. डज शी ड्राईव्ह कार. बर, ती जेवण बनवते का? डज शी कुक फूड. बर, ती डेलिशियस जेवण बनवते का? डज शी कुक डेलिशियस फूड. राईट, नाव तो जर आपल्याला म्हणायचं तो बँकेमध्ये काम करतो का? कसं विचारणार? तो बँकेमध्ये काम करतो का? डज ही वर्क. इट्स नॉट वर्क्स. ओके, डज ही वर्क इन बँक म्हणजे तो बँकेमध्ये काम करतो का? अंडरस्टूड? मग आपल्याला म्हणायचं आहे की तो पुण्यामध्ये राहतो का? डज ही लिव्ह इन पुणे. ओके, तो ट्रॅव्हल करतो का? डज ही ट्रॅव्हल. अंडरस्टूड? बर, तो कॉलेजला जातो का? डज ही गो टू कॉलेज. अंडरस्टूड? तो 9 वाजता जातो का? डज ही गो ऍट 9 o'clock. ओके, बर, आता आपल्याला विचारायचं की तो टी शर्ट घालतो का? कसं येणार? डज ही वेअर टी शर्ट. ओके, मग ही शीटला आता बघा, ईटचं एक राहिले. फॉर एन एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आहे की हे मशीन आहे. इमॅजिन दॅट दिस इज अ मशीन. राईट, किंवा हा मॅकबुक आहे. ओके, तर आपल्याला म्हणायचं आहे की हे काम करतं का? हे व्यवस्थित काम करतं का? कसं येणार? डज इट वर्क प्रॉपरली. राईट, म्हणजे हा प्रश्न आहे ना, म्हणून काय येणार? डज इट वर्क प्रॉपरली. डज इट वर्क प्रॉपरली म्हणजे हे व्यवस्थित काम करतं का? अंडरस्टूड? बर, आता इमॅजिन करूया की हा दरवाजा आहे. मग आपल्याला म्हणायचं की हे ओपन होतं का? कसं येणार? डज इट ओपन. तर हे झाले क्लोज एंडेड. बट इफ यू वॉन्ट टू आस्क ओपन एंडेड क्वेश्चन, देन व्हॉट अँड हाऊ. ओके, हाऊ वी कॅन मेक अ क्वेश्चन्स. फॉर एन एक्झाम्पल, ओके, तू कोठे काम करतोस? कोठेला काय म्हणणार बरं? वेअर. वेअर. बघा हा, आता इथे सेमच आहे. ऍज इट इज अ सेंटेन्स आहे, ऍज इट इज क्वेश्चन आहे. राईट, सेम त्याच आपल्याला फक्त WH वर्ड ऍड करायचंय. राईट, दॅट्स इट. राईट, फॉर एन एक्झाम्पल, तू कुठे काम करतोस? वेअर डू यू वर्क.
वेअर डू यू वर्क म्हणजे तू कुठे काम करतोस. आपल्याला म्हणायचंय तू कुठे जातोस. वेअर डू यू गो. म्हणजे फक्त हा वर्बच चेंज करायचा आहे. राईट. ओके, सपोज आपल्याला म्हणायचंय की तू कुठे शिकतोस. वेअर डू यू स्टडी. अंडरस्टूड. बरं तू कुठे प्रॅक्टिस करतोस. वेअर डू यू प्रॅक्टिस. बर तू कशी प्रॅक्टिस करतोस. कशीला काय म्हणणार. हाव. एवढाच वर्ब चेंज करायचा आहे. हाव. मग तू कशी प्रॅक्टिस करतोस. हाव डू यू प्रॅक्टिस. अंडरस्टूड. बर तू कसा येतोस. हाऊ डू यू कम. म्हणजे तू कसा येतोस. तू कसा जातोस. हाऊ डू यू गो. अंडरस्टूड. बर आता आपल्याला म्हणायचंय की तू कधी कधी जातोस. कधी जातोस. तू कधी जातोस कसं येणार. कधीला काय म्हणणार. व्हॅन किंवा केव्हा. ओके, तू केव्हा जातोस. व्हॅन डू यू गो. वेन डू यू गो. तू केव्हा जातोस. अंडरस्टूड. तू कसा जातोस. हाऊ डू यू गो. तू कुठे जातोस. वेअर डू यू गो. एक क्वेश्चन लक्षात ठेवा फक्त. बाय वन क्वेश्चन यू विल अंडरस्टँड ऑल. ओके, एकच क्वेश्चन लक्षात ठेवायचं आहे. बाय एका क्वेश्चननी आपण बरेच क्वेश्चन्स बनवू शकतो. राईट. आता बघा हा, वेअर डू यू वर्क म्हणजे तू कुठे काम करतोस. आपल्याला म्हणायचंय ते कुठे काम करतात. बरेच लोक आहेत ना. मग वेअर डू. आता यूच्या बदल्यात आपण ते वापरायचंय. वेअर डू दे. वेअर डू दे वर्क म्हणजे ते कुठे काम करतात. ओके, मग आपल्याला म्हणायचंय आम्ही कुठे काम करतो. आम्हीला कसं येणार. वेअर डू वी वर्क. अंडरस्टूड. बर मी कुठे काम करतो. मी म्हणजे मी स्वतःच म्हणजे तुम्ही स्वतःच समजा. ओके, वेअर डू आय वर्क. अंडरस्टूड. बर मी कसा काम करतो. हाऊ डू आय वर्क. अंडरस्टूड. बर ते कसे काम करतात. हाऊ डू दे वर्क. ओके, मग जर म्हणायचं असेल की ते केव्हा काम करतात. वेन डू दे वर्क. राईट. म्हणजे हे झाले असे. बाय वन क्वेश्चन ओनली यू कॅन मेक ऑल. बट नाव यू हॅव अंडरस्टूड दिस डू. बट व्हॉट अबाउट डज. अंडरस्टूड. व्हॉट अबाउट ही शी इट. नाव इफ वी वॉन्ट टू मेक सेम क्वेश्चन. ओके, तर कसं बनवणार बरं बघा. वेअर डू यू वर्क म्हणजे तू कुठे काम करतोस. बरोबर ना. मग आपल्याला म्हणायचं की तो कुठे काम करतो. आता हाच फॉर्मॅट इकडे घेऊया आपण. ओके, तो कुठे काम करतो. तोला काय म्हणतो बरं. ही. पण कोठेला काय म्हणणार. वेअर. वेअर कुठे. वेअर डज. वेअर म्हणजे कुठे. राईट. मग आता डज का आलं कारण की ही शीटला आपण डज घेणार म्हणून. राईट. वेअर डज ही वर्क. वेअर डज ही वर्क म्हणजे तो कुठे काम करतो. अंडरस्टूड. बर आपल्याला म्हणायचंय की तो कुठे बसतो. वेअर डज ही सीट. तर आपल्याला म्हणायचंय की तो काय खातो. कायला काय येणार. वॉट. वॉट. मग तो आहे ना. तोच टेन्स इंडिकेटर डज. वॉट डज ही ईट म्हणजे तो काय खातो. अंडरस्टूड. बर तो काय पितो. व्हॉट डज ही ड्रिंक. तो काय चालवतो. व्हॉट डज ही ड्राईव्ह. अंडरस्टूड. तो काय बोलतो. व्हॉट डज ही स्पीक. तो कोठे बोलतो. वेअर डज ही स्पीक. तो कसा बोलतो. हाऊ डज ही स्पीक. अंडरस्टूड. बरं तो कधी बोलतो. वेन डज ही स्पीक. Right? By like this, we can ask and we can make number of questions. Okay. Now, instead of he, you can take she also. For an example, okay. ती कुठे शिकते. Where does she? Where does she learn? किंवा where does she study? ओके, म्हणजे ती कुठे शिकते. बरं ती कुठे काम करते. Where does she work? अंडरस्टूड. ती कुठे जाते. Where does she go? बरं ती कुठे बसते. वेअर डज शी सीट. वन एक्झाम्पल और वन क्वेश्चन यू कॅन मेक नंबर ऑफ क्वेश्चन्स. राईट. विल टेक वन शॉर्ट विल टेक शॉर्ट रिव्हिजन. ओके, बिकॉज तुम्हाला अजून समजेल. ओके, निगेटिव्ह फॉर्म्युला काय आहे बघा. लक्षात घ्या की सब्जेक्ट फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट आहे. ओके, शॉर्ट मध्ये निगेटिव्हला सब्जेक्ट आपण फर्स्ट आहे. सब्जेक्ट आहे.
ओके, त्यानंतर डू डज नॉट अँड बेस वर्ब, राईट, ऑर एल्स रिमेनिंग पार्ट. फॉर एन एक्झाम्पल, आय डू नॉट प्ले फुटबॉल. आय डू नॉट मीन्स डोंट, राईट. आय डोंट प्ले फुटबॉल, मी फुटबॉल खेळत नाही. मी क्रिकेट खेळत नाही, आय डोंट प्ले क्रिकेट. बर, ती क्रिकेट खेळत नाही, तिला काय येणार? शी डझंट प्ले फुटबॉल और क्रिकेट, राईट. बर, तो क्रिकेट खेळत नाही, ही डझंट प्ले क्रिकेट. ओके, नाव वी डोंट वॉच टीव्ही एव्हरी डे, राईट. आम्ही दररोज टीव्ही बघत नाही. बर, तो दररोज टीव्ही बघत नाही, कसं येणार? ही डझंट वॉच, कारण की ही शी इटला काय वापरणार आपण? डज, राईट. तो टीव्ही दररोज बघत नाही, ही डझंट वॉच टीव्ही एव्हरी डे. शी डज नॉट लाईक कॉफी, शी डझंट लाईक कॉफी, राईट. तिला कॉफी आवडत नाही. ओके, मग आपल्याला म्हणायचं आम्हाला कॉफी आवडत नाही, आम्हाला काय येणार? वी डोंट लाईक कॉफी. ओके, नाव ही डझंट ड्राईव्ह अ कार, तो कार नाही चालवू शकत किंवा चालवत नाही, नॉट शकत, तो चालवत नाही. ही डझंट ड्राईव्ह अ कार. मग ती कार चालवत नाही, शी डझंट ड्राईव्ह अ कार. आम्ही कार चालवत नाही, वी डोंट ड्राईव्ह अ कार, राईट. हे झाले निगेटिव्ह. बट व्हॉट अबाउट क्वेश्चन्स? ओके, like we'll take some examples. Okay, before question, see, I don't like cold water or weather. मला कोल्ड वेदर आवडत नाही, राईट. मग आम्हाला कोल्ड वेदर आवडत नाही, वी डोंट लाईक कोल्ड वेदर, राईट. नेक्स्ट, यू डोंट प्ले बास्केटबॉल आफ्टर स्कूल. आफ्टर स्कूल तुम्ही स्कूल नंतर बास्केटबॉल खेळत नाही, राईट. यू डोंट प्ले. मग आपल्याला म्हणायचं आहे की आम्ही कॅरम खेळत नाही, वी डोंट प्ले कॅरम. ओके, नाव दे डोंट लिव्ह नियर द मार्केट, ते मार्केट जवळ राहत नाही. बरं, आपल्याला म्हणायचं आहे की आम्ही टेम्पल जवळ राहत नाही, आम्हीला काय येणार? वी डोंट लिव्ह नियर टेम्पल. ओके, ही डझंट ड्रिंक कॉफी, तो कॉफी पित नाही. बरं, ती कॉफी पित नाही, काय येणार? शी डझंट ड्रिंक कॉफी. ओके, नाव शी डझंट स्पीक जॅपनीज, ती जॅपनीज नाही बोलत, राईट. मग आपल्याला म्हणायचं आम्ही पण बोलत नाही ना, मग आम्ही जॅपनीज नाही बोलत, वी डोंट स्पीक जॅपनीज. ओके, इट डझंट रेन मच इन विंटर, विंटरमध्ये जास्त पाऊस नाही पडत, राईट. मग इट डझंट रेन हिअर, इथे पाऊस पडत नाही. माय सिस्टर डझंट ईट स्पायसी फूड, माझी बहीण जास्त स्पायसी फूड खात नाही, राईट. मग असे मेनी पीपल, किड्स, लहान मुलं असतात, ते पण स्पायसी फूड नाही खात. किड्स डोंट, आता इथे किड्स आहे ना, म्हणून इथे डझंट नाही येणार, डोंट येणार. किड्स डोंट ईट स्पायसी फूड, राईट. सो द स्टुडंट्स डोंट यूज मोबाईल फोन्स इन क्लास. आता इथे द का आलं? सी, इफ वी वॉन्ट टू यूज स्पेसिफिक, काही स्पेसिफिक असेल, फक्त तीच बॅच असेल, सो वी कॅन यूज दिस, राईट. इन्स्टेड ऑफ दिस वी कॅन ऑल्सो यूज स्टुडंट्स डोंट यूज मोबाईल इन क्लासरूम, म्हणजे स्टुडंट्स मोबाईल वापरत नाहीत क्लासरूम मध्ये. सो you know, these are the negative sentences. Now what about questions? See, what is the formation? Formation काय आहे याचं? See, do does पहिला यायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, इफ वी वॉन्ट टू आस्क क्वेश्चन्स, सब्जेक्ट आणि बेस वर्ब किंवा रिमेनिंग पार्ट, राईट. मग बघा, हा, डू यू लाईक पिझ्झा, तुला पिझ्झा आवडतो का? बरं, तुला चहा आवडतो का? डू यू लाईक टी, राईट. तुला खेळायला आवडतं का? डू यू लाईक टू प्ले, राईट. तुला नॉनव्हेज आवडतं का? डू यू लाईक नॉनव्हेज, राईट. डू दे स्टडी इंग्लिश, ते इंग्लिशचा अभ्यास करतात का? बरं, आपल्याला म्हणायचं आहे की ते यु नो हिस्ट्री शिकतात का? डू दे लर्न इन्स्टेड ऑफ स्टडी, राईट. डू दे लर्न और स्टडी, ते शिकतात का? डू दे स्टडी हिस्ट्री, राईट. जर आपल्याला म्हणायचं डज शी वर्क हिअर, ती इथे काम करते का? मग जर असं म्हणायचं असेल, तो इथे काम करतो का? डज ही वर्क हिअर, राईट. डज ही प्ले फुटबॉल, तो फुटबॉल खेळतो का? बर, तो कॅरम खेळतो का? डज ही प्ले कॅरम, अंडरस्टूड. आम्ही कॅरम खेळतो का? डू वी प्ले कॅरम, right? So these are the questions. Okay, there are more questions like do you like ice cream? तुला आईस्क्रीम आवडतं का? बरं, आपल्याला विचारायचं तुला ज्यूस आवडतं का? कसं येणार? डू यू लाईक ज्यूस, दॅट्स इट. तुला फ्रुट्स आवडतात का? डू यू लाईक फ्रुट्स? डू दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे?
ते प्रत्येक संडेला फुटबॉल खेळतात का? जर आपल्याला म्हणायचं ते प्रत्येक संडेला क्रिकेट खेळतात का? डू दे प्ले क्रिकेट एव्हरी संडे? राईट? आम्ही क्रिकेट खेळतो का? डू वी प्ले क्रिकेट? राईट? डू वी हॅव इंग्लिश क्लास टुडे? नाव दिस इज अ डिफरंट. ओके, डू वी हॅव इंग्लिश क्लास टुडे? आज आपला इंग्लिश क्लास आहे का? राईट? नेक्स्ट इज डू आय नीड अ नोटबुक? मला नोटबुकची गरज आहे का? बरं, तुला नोटबुकची गरज आहे का? डू यू नीड नोटबुक? राईट? डू द स्टुडंट्स वेअर युनिफॉर्म्स? नाऊ तुम्हाला समजलंच असेल की द कधी वापरायचं असतं, राईट? स्पेसिफिक असेल तर. सो डू द स्टुडंट्स वेअर युनिफॉर्म? स्टुडंट्स युनिफॉर्म घालतात का? राईट? बर, स्टुडंट्स कॅज्युअल घालतात का? डू दी स्टुडंट्स वेअर कॅज्युअल ड्रेसेस? राईट? डू युअर पॅरेंट्स? नाव वाय युअर पॅरेंट्स? आता इथं डू का आलं? मेनी पीपल दे फील like they feel like this is wrong sentence, but this is correct. Why? कारण की पॅरेंट्स हे दोन आहेत ना, आई आणि वडील. म्हणून काय ना, डू युअर पॅरेंट्स लिव्ह इन दिस सिटी? तुमचे पॅरेंट्स या सिटीमध्ये राहतात का? बरं, तुमचे पॅरेंट्स मुंबईमध्ये राहतात का? डू युअर पॅरेंट्स लिव्ह इन मुंबई? तुमचे भाऊ म्हणजे बरेच सारे भाऊ आहेत, राईट? सो डू युअर सिबलिंग्स, डू युअर ब्रदर्स लिव्ह इन मुंबई? ओके. डू बर्ड्स बिल्ड नेस्ट? बर्ड जे आहेत ते घर बांधतात का? त्यांचं नेस्ट जे आहे ते घरटं बांधतात का? ओके. सो डू कॅट्स लाईक मिल्क? कॅट्सना दूध आवडतं का? राईट? मग डॉग्स भुंकतात का? डू डॉग्स बार्क? ओके. मग डू यू हेल्प युअर पॅरेंट्स ऍट होम? तुम्ही तुमच्या आई वडिलांना मदत करता का घरी? बरं, तुम्ही तुमच्या आई वडिलांना इंग्लिशमध्ये मदत करता का? कसं येणार? डू यू हेल्प युअर पॅरेंट्स टू स्पीक इन इंग्लिश? राईट? ऑर इन इंग्लिश ऑर ऑफ इंग्लिश? ओके. मग आपल्याला म्हणायचं की तू तुझ्या भावाला मदत करतोस का? डू यू हेल्प टू युअर ब्रदर? ओके. सो आय होप तुम्हाला समजलंच असावं, बिकॉज सी इफ विल मेक मोर सेंटेन्सेस ऑफ दिस, जर याचे सेंटेन्सेस जास्त बनवलेत तर नक्की आपण विल बी फ्लुएंट इन इंग्लिश. ओके. अँड विल ग्रामॅटिकली स्पीक करेक्ट इंग्लिश. ओके. देर आर मेनी रिवाइज सेंटेन्सेस. ओके. आय गो टू स्कूल बाय बस एव्हरी डे म्हणजे मी शाळेला जातो. ओके. नाव शी इज रीडिंग अ स्टोरी बुक नाव म्हणजे आत्ता. सी, नाव दिस इज a simple present tense, but this is a present continuous. She is reading book now म्हणजे आत्ता चालू आहे. ओके. पण जर पुस्तक वाचते असेल तर शी रीड्स येणार. राईट? दे डोंट प्ले फुटबॉल ऑन मंडेज. ते मंडेला फुटबॉल खेळत नाहीत. राईट? डज ही लाईक चॉकलेट? त्याला चॉकलेट आवडतं का? मग तो चॉकलेट खात आहे का? इज ही इटिंग चॉकलेट? ओके. वी आर लर्निंग इंग्लिश इन क्लास. आता चालू आहे ऍक्शन. वी आर लर्निंग इंग्लिश इन क्लास. ओके. माय फादर वर्क्स इन अ बँक. माझे वडील बँकेमध्ये काम करतात, बट मी ईगलमध्ये काम करतो. आय वर्क इन ईगल. राईट? ही डझंट वॉच टेलिव्हिजन ऍट नाईट. तो टेलिव्हिजन टीव्ही अजिबात बघत नाही संध्याकाळी. राईट? मग ही डझंट वॉच. बरं, तो मोबाईल वापरत नाही. ही डझंट यूज मोबाईल. राईट? आर द चिल्ड्रन प्लेइंग इन द पार्क? ऍक्शन इज गोइंग नाव. राईट? आर दे प्लेइंग नाव? आता ते खेळत आहेत का चिल्ड्रन? राईट? द सन रायझेस इन द ईस्ट. ईस्ट मधून सन काय होतो? राईज होतो. ओके. उद्भवतो, उगवतो. ओके. सो डू यू स्पीक इंग्लिश ऍट युअर होम? इफ यू डू देन प्लीज कॉमेंट्स बिलो. यू नो दॅट हाऊ टू रिप्लाय. रिप्लाय कसे द्यायचे असतात? इन निगेटिव्ह फॉर्म और पॉझिटिव्ह. तर कसे असतात, काय असतात? इफ यू रिअली देन प्लीज कॉमेंट, बिकॉज आय वुड लाईक टू सी युअर कॉमेंट्स. अंडरस्टूड? अँड मला आवडेल. And if possible, I'll try to reply on comments. Okay. Till that time you have to speak in English. Always you have to make opportunities. तुम्हाला opportunities बनवाव्या लागतील. Okay. To speak. Understood? You have to create environment. Understood? You have to start from today itself. Okay. And really, if you like this video, okay, आणि खरंच तुम्हाला आवडला असेल, इतका जरी तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा त्या व्यक्तींना ज्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस कराल. अंडरस्टूड? अँड व्हेरी इम्पॉर्टंट,
सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.